इमोशनली स्ट्रॉंग व्यक्ती बनायचंय तर या 3 हॅबिट स्वतःमध्ये डेव्हलप करा. नंबर 1, इमोशन्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न नका करू, अटेन्शन कंट्रोल करा. बघा, आपल्या फिलिंग्स किंवा आपले इमोशन्स जे असतात ना, ती आपल्या कंट्रोल मधली गोष्ट नसते. जेवढ्या वेळेस तुम्ही तुमच्या फिलिंग्स किंवा इमोशन्स कॉम्प्रोमाइज करण्याचा किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढे जास्त तुम्ही त्याच्यामध्ये फसत जाणार आहे, तेवढं जास्त तुम्हाला सफर करायला लागणार आहे. पण ज्या गोष्टीमुळे किंवा ज्या कारणामुळे तुमच्यामध्ये त्या फिलिंग्स डेव्हलप होतात किंवा इमोशन्स डेव्हलप होत आहेत ना, त्या कारणाकडे जर तुम्ही अटेन्शन देणं कमी केलं, लक्ष देणं कमी केलं ना, तर ऑटोमॅटिक हळूहळू तुम्ही त्या फिलिंग्स मधून दूर व्हायला स्टार्ट व्हाल. नंबर 2, कंपॅशनेट सेल्फ टॉक करायला शिका. जर समजा तुम्ही एखाद्या निगेटिव्ह इमोशन मध्ये किंवा निगेटिव्ह फिलिंग मध्ये असाल आणि वरतून तुम्ही बोलताय की अरे नाही, खूप चुकीची गोष्ट झाली किंवा खूप वाईट आपल्यासोबत काहीतरी होते, तर मग काय होणार आहे, तर तुम्हाला अजून त्रासच होणार आहे, दुसरं काही नाही होणार त्याच्यामधून. अशा वेळेस सेल्फ टॉक पॉझिटिव्ह ठेवा, स्वतःला योग्य आणि चांगले सल्ले द्यायला शिका, समजून घ्यायला शिका. अँड नंबर 3, कोणताही महत्वाचा निर्णय ना फक्त इमोशन्सच्या बेसिसवरती नका घेऊ, तर व्हॅल्यूजच्या बेसिसवरती घ्या. आता बघा, आपण ना माणसं असतो आणि आपण इमोशनल असतो, पण प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण इमोशनली डिसिजन